ती मुलगी वाटते तितकी साधी नाही, स्मार्ट आहे. आणि म्हणूनच मी दिलेलं डोनेशन तिने नाकारलं. कारण तिला कल्पना आहे या प्रकरणामुळे तिची आई गोत्यात येऊ शकते. भाऊजी, बाहेर माईसाहेब थोरात नावाच्या बाई आल्यात. बसा तर. माईसाहेब, तुम्ही इथे काही काम होतं का? मला सांगायचं, मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेटलो असतो. तुम्ही पुन्हा आमच्या घरी येऊ नये म्हणून मी इथं आले. माईसाहेब, मला असं वाटतं आपण स्टडीमध्ये जाऊन बोलूया. आणि मी कुठे येणार नाहीये. मला जे बोलायचं आहे ना ते मी इथंच बोलणार आहे. तुम्ही सगळे जरा आत जाता का? थांबा, तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलायचंय मला. तुम्ही यांच्या पत्नी जानकी किल्लेदार ना? हो. बरं झालं तुम्ही इथेच आहात. नाही, मला काही कळलं नाही. म्हणजे मी तुम्हाला माफ करा पण ओळखलं नाही. या सामाजिक कार्यकर्त्या माईसाहेब थोरात यांनी साहेबांविरुद्ध आंदोलन सुरू केले. मी आंदोलन सुरू केले म्हणून माझं मन वळवायचं आणि प्रयत्न केला. आई म्हणून तुमच्या मुलीची तुम्हाला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण म्हणून तुम्ही वाटेल ती चिखलफेक माझ्यावर कराल तर मी ती खपवून घेणार नाही. तुमच्या मुलीच्या सामाजिक कार्याविषयी आणि तिच्या शाळेविषयी मला कळलं आणि म्हणूनच तिचं कौतुक करण्यासाठी, तिच्या पाठीवर एक थाप देण्यासाठी म्हणून मी शाळेत गेलो. तुमच्या मुलीच्या वयाची मला सुद्धा एक मुलगी आहे. त्यामुळे माझ्या हेतूंबद्दल शंका घेताना थोडा विचार करा. तुम्ही तर तिला फितवण्यासाठी भल्या मोठ्या रकमेचा चेकही देऊ केला. भाईसाहेब, अशा 100 शाळांना आणि सामाजिक संस्थांना मी मदत केली आहे. वाकणीस हवं तर यादी देतील तुम्हाला. त्यामुळे उगाच नको ते संशय घेऊन माझ्यावर शिंतोडे उडवू नका. एक गोष्ट बजावून सांगते, माझ्या मुलीच्या वाटेला जाऊ नकोस तू. माझ्याशी गाठ आहे. हॅलो, मी नरसिंह किल्लेदार बोलतोय. नमस्कार. माहिती आहे मला. तुमचा नंबर आहे माझ्याकडे. सहजच फोन केला होतात का? काही नाही, आत्ताच तुझी आई इथे येऊन गेली. बहुधा आपली झालेली भेट तिला तिला नाही. काय? आई तिथे आली होती? पण कशासाठी? काय बोलली ती? दुसरं काय बोलणार. मी तुला भेटलो म्हणून त्या थोड्या नाराज दिसल्या. आणि त्यांचं कारणही बरोबर आहे. कारण त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे काही सध्या चाललंय ते पाहता आपण भेटायला नको होतं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, जर आपल्या देशाचं काही भलं व्हावं असं वाटत असेल, नरसिंह किल्लेदारांसारख्या माणसांची गरज नाहीये, तर तुझ्या आईसारख्या म्हणजेच माईसाहेब थोरातांसारख्या थोर समाजसेविकांची गरज आहे. मी तुमच्या या मताचा आदर करते आणि एवढंच सांगते की जरी या देशाला समाजसेवकांची गरज असली तरी त्यांच्या पाठीमागे उभ्या राहणाऱ्या तुमच्यासारख्या निष्पाप राजकारण्यांचीही गरज आहे. तू इथे कशी आलीस आणि मुळात रमावतीहून इथे का आलीस? तुला बजावून सांगितलं होतं ह्या घरात पुन्हा यायचं नाही. तुझी हिंमत कशी झाली? मी बाळासाठी आले. मी नाही राहू शकत बाळाशिवाय. खरंच ताई, मी नाही राहू शकत. मी तुम्हाला आता शेवटचं शांतपणे आणि सभ्यपणे सांगतोय, माझ्या युवराजला मी तुमच्या ताब्यात देणार नाही. तेव्हा त्याच्यावर हक्क सांगायला पुन्हा इथे येऊ नका, कळलं? दादा, असं काय करताय? माझं थोडंसं ऐकून घ्या. ही कशी आली घरात? तिला कोणी येऊ दिलं? बाळाला त्याच्या आईपासून तोडणं म्हणजे मोठं पाप आहे हो. मला या घरामध्ये नोकरी द्या. मी इथेच राहीन, कुठेतरी कोपऱ्यात पडून राहीन. तुम्ही जे द्याल ते खाईन, पण मला माझ्या मुलापासून तोडू नका.